स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। आजची रेसिपी हे युनिक रेसिपी आहे, तरी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। रोज रोज भाजी करण्याचा कंटाळा येत असेल तर ही नवीन रेसिपी ट्राय करा, फक्त 5 मिनिटात। अर्धी वाटी दही घेतलेला आहे, एक छोटा आलू घेतलेला आहे उकळून। दही आपण टाकून घेऊया। लाल मिरची पावडर, थोडंसं चवीनुसार मीठ, थोडंसं धनिया पावडर, हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। चांगला याचा घोल बनवून घेऊया आपण। चांगल्याला फेटून घेऊया। अशा प्रकारे मी हे मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही मिक्सरमध्ये पण फिरून घेऊ शकता। हे थोडं तेल टाकून घेतलेलं आहे। आता थोडं जिरं टाकून घेऊया, याला चांगलं फुलू देऊया। थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घेऊया, थोडासा सांबार, थोडं लाल तिखट, थोडी हळद। आपण सर्व हे मिक्स करून घेऊया आणि आपण हे फोडणी दहीमध्ये टाकून घेऊया। आलूचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेऊया, छोट्या छोट्या आकाराचे। अशा प्रकारे छोटे छोटे आलूचे तुकडे करून घेतलेले आहे। आलू टाकून घेऊया, हे पूर्ण मिक्स करून घेऊया आपण। आणि आपण जे फोडणी दिली होती ते याच्यामध्ये टाकून घेऊया। आलू टाकून घेऊया, हे पूर्ण मिक्स करून घेऊया आपण। आणि आपण जे फोडणी दिली होती ते याच्यामध्ये टाकून घेऊया। आपण जे फोडणी दिली होती ते टाकून घेऊया याच्यामध्ये आणि सर्व मिक्स करून घेऊया। बघा, आपली भाजी बनवून तयार झालेली आहे। खायला एकदम सोपी आणि चविष्ट भाजी झालेली आहे। 5 मिनिटात होणारी भाजी आहे ही। एकदा नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। आपण जे फोडणी दिले होते ते टाकून घेऊया याच्यामध्ये आणि सर्व मिक्स करून घेऊया। बघा, आपली भाजी बनवून तयार झालेली आहे। खायला एकदम आणि चविष्ट भाजी झालेली आहे। 5 मिनिटात होणारी भाजी आहे ही। एकदा नक्की ट्राय करून बघा। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा।